भाईजी उर्फ बापूशेठ नायर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बापूशेठ नायर फाउंडेशनच्या वतीने भाईजी उर्फ बापूशेठ नायर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी भव्य महाआरोग्य शिबिर, एक दिवसीय मोफत ई सेवा केंद्र तसेच विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। महाआरोग्य शिबिरात नागरिकांची विविध प्रकारच्या आजारांसाठी मोफत आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला। शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, किडनी तपासणी, संपूर्ण शरीराची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, नेत्र तपासणी तसेच पोटाचे विकार, आम्लपित्त, मधुमेह, आमवात, संधिवात आदी आजारांची तपासणी करण्यात आली। याशिवाय हृदयविकार, अँजिओप्लास्टी, हर्निया, मोतीबिंदू यांसह विविध आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना मार्गदर्शन व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सामाजिक उपक्रमातून गरजू नागरिकांना आरोग्य सेवा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला। यावेळी परिसरातील नागरिक, महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, सर्वच पक्षाचे आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते। आता ह्या प्रभागासाठी आम्ही शब्द दिला होता की इलेक्शनमध्ये की ह्या प्रभागासाठी आम्ही भरपूर काहीतरी करू, तर निवडून नाही आलो म्हणून काय हरकत नाही, पण आमच्याकडं मॅनपॉवर भरपूर आहे, आमचा मित्रपरिवार चांगला आहे, त्यामुळे इथल्या प्रभागाच्या ज्या ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत ते आम्ही करतो आहे। रोडची कामं, ड्रेनेजची कामं, आता एक आरोग्य शिबिर घेतलं आहे, गरीब गरजू लोकांना मदत करणं, हे आता आमचं काम चालू आहे। आता हे उपक्रम मी पुढं इलेक्शन लढायचं किंवा नाही लढायचं त्यासाठी करत नाही, हे माझ्या मनाच्या समाधानासाठी। आता मी काय गेले वाढदिवसानिमित्त असं ठरवलं की कुणी मला बुके, केक किंवा शॉल न देता वह्या, पुस्तकं, पेन, कारण आजकाल कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये मुलांना वह्या, पुस्तकं, पेनची खूप गरज आहे। मुलं शिकतील तर मोठी होतील तर आपला देश घडेल, तर असं थोडासा एक उपक्रम केला आहे आम्ही की जेवढं जमा होईल तेवढं कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये नेऊन द्यायचं। परिसरासाठी नवीन काय उपक्रम राबवणार? आता परिसरासाठी जेवढं काय आपल्या कॉर्पोरेशनकडनं ज्या काही सुविधा येतात किंवा परिसरात ज्या ज्या काही डेव्हलपमेंट आहेत त्या आमची पूर्ण टीम आहे त्याच्यावर काम करते आणि ते कंटिन्यू रोज चालू असतं। काम म्हणजे आधी केले आणि मग सांगितले, या उपक्रमाने आपलं काम सुरू आहे, तर नागरिकांना काय आवाहन करायचं? नागरिकांनी उलट जास्तीत जास्त नागरिकांनी समोर आलं पाहिजे, इथं बोललं पाहिजे। बोलल्याशिवाय कळणार नाही की काय अडचणी आहेत, आणि जर अडचणी कळाल्या तर त्या आपण सॉल्व्ह करू शकतो। नागरिकांच्या समस्येसाठी तुम्ही सातत्याने पुढाकार घेता, यापुढे असंच पुढाकार राहील? कायम जोपर्यंत आता जिवंत आहे तोपर्यंत नागरिकांसाठी काम करत राहील। सध्या केंद्र आणि राज्यामध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे, तर काय बघताय, कसं? मला राजकारणात घेऊ नका, मला राजकारणात घेऊ नका, त्याच्यावर बोलणं माझ्यासारख्या छोट्या माणसांनी गौण राहील। खरं तर तरुणांचं आंदोलन आहे, तरुणांचं आहे, खरं तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या पण अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, पण आता कसं आहे, हा राजकीय लय मोठा तिढा आहे, ह्याच्यात मध्ये पडणं चुकीचं आहे। आपण समाजकार्य करतो तेवढं काफी आहे। आरोग्य शिबिरामध्ये काही नेत्र शिबिरामध्ये जे काही लोकांना ऑपरेशन वगैरे असेल अशा आता इथं काय केलं आहे, इथं 10 ते 12 हॉस्पिटल्स आले, त्याच्यात जे एक 70 आजार आहेत, तर 70मधले 35,000 असे आहेत की जे गंभीर आहेत, कॅन्सर, हृदयविकाराचे असे जे आजार आहेत ते आपण त्यांचं जे पेशंटला प्रॉपर इलाज हवा आहे तो पूर्ण 100% फ्री करून देणार आहोत। त्यात आपलं एक आयुर्वेदिक टीम आहे, शुगर, गुडघेदुखी, BP ह्यावरती ते खूप चांगलं मेडिसिन देतात, ते औषध आपण 1 वर्षासाठी पूर्ण प्रभागाला फ्री करणार आहोत। सर्वप्रथम मी बापूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते। बापू नायर ह्या फाउंडेशनतर्फे आज इथे आरोग्य शिबिर राबवण्यात आले, तर या आरोग्य शिबिरात आयुर्वेदापासनं तर ॲलिओपॅथी वगैरे सगळेच कॅम्प लावलेले आहे। तर या कॅम्पमध्ये अप्परच्या कानाकोपऱ्यातनं सर्व लोकांनी, महिलांनी आणि लहान मुलांनी देखील सहभाग घेतला आणि स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली आहे। आरोग्य शिबिर ची सेवा दिली आहे, त्याच्यात भरपूर काही सुविधा आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे तर ह्या सुविधा मोफत आहेत आणि ह्याचा लाभ सर्व नागरिकांनी घेतलेला आहे आणि सगळ्यांनी बापूशेठ नायर यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत आणि मी पण त्याची सेवा घेतलेली आहे, तर त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देते। नमस्कार, मी कीर्ती बणगे, प्रभाग क्रमांक 39मध्ये, आणि भाईजींचे खरंच खूप कामं, समाजकार्य खूप छान आहे
आणि आज जे गोरगरिबांसाठी जे शिबिर त्यांनी मांडलं आहे आणि खूप लोकांनी गरीब लोकांनी की ज्यांनी बाहेर जाऊन चष्मे घेऊ शकत नाही, तेवढी त्यांचे पैसे वगैरे ते भरू शकत नाही, तर इथं त्या लोकांना फ्रीमध्ये भेटलेलं आहे आणि भरपूर लोकांनी या गोष्टीचा लाभ घेतला आहे. त्याबद्दल मी भाईजींचं खरंच मनापासून आभार मानेल की एवढी सेवा गोरगरिबांसाठी त्यांनी केली म्हणून. आतेकर, मी अप्पर डेपोमधून राहणारी रहिवासी आहे. बापू नायर शेटनी जी गोरगरिबांसाठी जे हे शिबिर राबवले, ज्यांची खरंच ऐपत नाही आहे की ते खर्च करून कुठे दवाखान्यात जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी त्यांनी ते खूप आनंददायक काम केलेलं आहे. नमस्कार, मी सायली. हे बापू भाऊ येते सगळ्यांची व्यवस्थित कामं करतायत आणि सगळ्यांना सहकार्य करतात. त्यांना एक कॉल करायची कमी, फक्त ते लगेचच एका हाकेला धावून येतात. आज त्यांनी एवढं सगळं केलेलं आहे व्यवस्थित, डोळ्यांचं चेकअप किंवा सगळ्या आजारांवरती ते खूप छान काम करतायत. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शिबिर जे ठेवलं आहे त्यांना नागरिकांचं एवढं उत्तम प्रतिसाद आहे ना, जे त्यांनी ठेवलं ना ह्याच्यासाठी आम्ही मनपूर्वक आभारी आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बापूशेठ नायर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याला नागरिकांचा भरपूर प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळतो आहे आणि इथे आपल्याकडे जवळजवळ 16 वेगवेगळ्या हॉस्पिटल्सतर्फे नागरिकांना सुविधा देण्यात आलेल्या आहेत. आणि बापूशेठ नायर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी हे समाजासाठी जे काही कार्य राबवलेलं आहे ते आमचे लाडाचे हक्काचे समाजसेवक म्हणून जे काम करतात त्याबद्दल त्यांचं शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये नामांकित हॉस्पिटल्सचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये चष्म्यांचे डोळे चेकिंग झालेले आहे, कार्डिओलॉजिस्ट आलेले आहेत, गायनोकॉलॉजिस्ट आहेत आणि अशा प्रकारचे विविध 18 प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत. त्यामध्ये या सर्व वैद्यकीय सेवांचा नागरिकांना अतिशय चांगला लाभ झालेला आहे. सरांना बड्डेचे खूप खूप शुभेच्छा. तर पूर्ण सुविधा भेटली आम्हाला, डोळ्यांची तपासणी, अजून हॉस्पिटलचं आधार कार्डचं खूप काही भेटलं आहे. ते खूप भारी वाटलं आम्हाला. अभिनंदन सर. मला येऊन इथं खूप चांगलं वाटलं. काही दिवसांनी माझा आधार कार्ड नाही बनत होता, तर मी पोस्टरवर हे बघितलं तर मी इकडं आलो आणि माझा आधार कार्ड बनला. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे बऱ्याच लोकांना हे आनंद आला की चला काहीतरी कुठं औषध उपचाराचं फ्रीमध्ये होतं आहे. भाऊनी चांगलं काम केलं आहे, असंच करावं. याच्या पुढं शुभेच्छा भावांना. हा बड्डेचा वाढदिवस शुभेच्छा भावांना.